माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा खातं हे काढलं गेलं आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण त्यांना आता भोवलंय। माणिकराव कोकाटेंचं खातं आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे। फडणवीसांची शिफारस राज्यपाल यांनी मान्य केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात राज्यपालांकडे शिफारस केली होती, जी आता मान्य करण्यात आली। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचं खातं अजित पवार यांच्याकडे असेल। सदनिका गैरव्यवहार प्रकरण आता या ठिकाणी माणिकराव कोकाटेंना भोवलं आहे। नाशिक पोलिसांना कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झालेली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आता पुढील कारवाई करणार आहे। कोकाटे यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। शुक्रवारी कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। नाशिक पोलिसांना कोकाटेंच्या अटक वॉरंटची आता प्रत ही प्राप्त झालेली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आता पुढील कारवाई करणार आहे। कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार। कोकाटे यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। शुक्रवारी कोकाटे यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटची प्रत ही आता प्राप्त झाली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आता पुढील कारवाई करणार आहेत। अगदी खरं आहे नीलम। खरं तर शासकीय कोट्यातून सदनिका बळकावल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे। या सगळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटे जे आहे ते उच्च न्यायालयात देखील गेलेले, तर काल देखील त्यांच्या माणिकराव कोकाटे यांना अटक करावी अशी याचिका जी आहे ती त्यांच्या विरोधातले असलेले आशुतोष राठोड यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती। यानंतर कोर्टाने देखील त्यांना अटक करण्याचे जे निर्देश आहेत ते काढलेले आहे आणि याची जी प्रत आहे ती देखील पोलिसांना मिळालेली आहे। आता पोलिसांकडनं मिळालेली प्रत आणि तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांची एक टीम कुठल्याही क्षणी ही मुंबईला जाण्याची शक्यता आहे। मात्र ही सगळी प्रक्रिया जी ही गोपनीय आणि कायदेशीर असल्याने याबाबतची अधिकृत माहिती नाहीये। मात्र माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलेला आहे। त्या संदर्भात देखील शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे। माणिकराव कोकाटे यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच या घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहे। तर काल रात्री उशिरा देखील माणिकराव कोकाटे यांचं क्रीडा खातं जे आहे ते काढून घेण्यात आलेले आहे। बिड खात्याचे मंत्री आता माणिकराव कोकाटे हे झालेले आहे आणि त्यांचा पदभार जो आहे तो अजितदादा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। खरं तर वर्षभरामध्ये अजितदादांच्या दुसऱ्या मंत्र्याची ही विकेट पडल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकतं। खरं तर मंत्रिमंडळ स्थापनेला 1 वर्ष अजून पूर्ण झालेलं नाही। 1 वर्षाच्या आतच आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे हे वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला अडचणीत आल्याचं बघायला मिळतं। रमी सभागृहामध्ये पत्त्याचा डाव खेळल्याप्रकरणी त्याचं कृषी खातं गेलेलं होतं, तर आता सदनिका बळकावल्या प्रकरणी त्यांचं क्रीडा खातं देखील गेलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला कुठेतरी वाढताना बघायला मिळत आहे। नीलम, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।